नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मुलाचे कपडे घेतलेले पण मुलगी झाली. 52,000चा पाळणा. 4 जणांनी माझ्या मुलीचा जीव घेतला. अस्मिताच्या आई वडिलांचे हादरवणारे आरोप. कोल्हापूरमधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्याच्या मुलीचे बारसे होण्यापूर्वीच आईने मृत्यूला कवटाळल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील महिलेने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. अस्मिता प्रतीक सिंह काटकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना अस्मिताने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अस्मिताच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केली आहे. लग्न झाल्यापासून पैशासाठी अस्मिता हिचा छळ केला. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीने देखील पैसे पाठवले आहेत. आता देखील मुलीच्या बारशासाठी 52,000 रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि सर्व कार्यक्रम करण्यासाठी तगादा लावला होता. त्यामुळे काटकर कुटुंबियांनी माझ्या मुलीची हत्या केली असा आरोप देखील अस्मिता यांच्या आई वडिलांनी केली आहे. तसेच अस्मिताच्या सासरकडील लोकांनी मुलाचे कपडे घेऊन ठेवले होते, परंतु मुलगी झाल्याने त्यांनी सतत अस्मिताचा छळ केला असा आरोपही अस्मिताच्या आई वडिलांनी केला.